फर्स्ट टाईम मी माझ्या बाळाला पालकचं सूप देणार होते. आता थोडंच अगोदर तिला देऊन बघणार आहे, कारण काय होतं, सवय नसते त्यांना आणि पचते की नाही हे पण देखील बघायला हवं. कारण तिला जोपर्यंत 7वा महिना लागत नाही तोपर्यंत मी तिला मुगाची डाळीचं वरण भात असंच दिलेलं. त्याच्या व्यतिरिक्त मी मसूरची डाळ दिलेली. आता बऱ्याचशा बायका काय करतात की एकदाच आहे ना सगळ्या मिश्रित डाळ देतात, पण तसं न करताना आपण सिंगल डाळ किंवा भातामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. कारण काय होतं, प्रत्येक डाळीचा आपापला हा गुणधर्म असतो. आता एवढ्या सगळ्या डाळी एकदाच मिश्र केल्या आणि त्याचं तुम्ही बनवून खाऊ घातलं तर नक्कीच बाळाला त्याचा थोडाफार का होईना त्रास होईल. कारण त्यांना ती सवय पण नसते आणि त्यांची पाचनक्रिया हे विकसित झालेलं नसते प्रॉपर पद्धतीने आणि त्यांना टेस्ट पण समजत नाही अक्षरशः कोणत्या डाळीचे आहे ते. कारण ते फर्स्ट टाईम टेस्ट घेत असतात की काय पदार्थ आहे. त्याच्यानुसार आपण म्हणतो ना की एकच पदार्थ 3 दिवस हा कंटिन्यू द्या, म्हणजे त्यांना प्रॉपर टेस्ट कळेल. तर मी हे याच पद्धतीने आणि बऱ्याचदा आपण म्हणतो होममेड सेरेलॅक आपण देतोय, छान आहे बाळासाठी, पण आहे ना माझ्या मते ते न देताना एकदम फ्रेश पद्धतीने आपण करून द्यायला हवं. कारण काय होतं, आता आपण सगळ्या डाळी अगोदर धुवून घेतो, नंतर त्यांना भाजतो, बरेच ते कंटेंट त्यातले नाहीसे होतात. मग बाळाला काय पोषण तत्व जाणार ना त्यातले. तर माझ्या मते असं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. माझं बाळ आहे ते एन्जॉय करत होते. स्टार्टिंगला कमीच देऊन बघितलं, कारण ते बघायला पण हवं पचतं नाही पचतं. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा अशा पद्धतीने. पालकचं सूप एकदम व्हिटॅमिन भरपूर आहे.